विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्नाची उत्तरे कशी लिहायची ती समजणार आहेत. प्रकरण क्रमांक 1 वर आपण स्वाध्याय घेतलेला आहे. नाव आहे प्रकरणाचं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता हे प्रकरण आपलं शिकून झालेलं आहे आणि पुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे, पण कदाचित तुम्ही पुस्तक घेतलेलं नसेल म्हणून आज आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. तर स्वाध्याय कसा सोडवायचा ते आपण बघूया. स्वाध्याय सोडवताना प्रश्न आणि उत्तरे आपण घेणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी एक विधान दिलेलं असेल आणि त्याला पर्याय दिलेला असेल, त्यातला अचूक पर्याय तुम्ही निवडायचा आहे किंवा ओळखायचा आहे. पाहूया पहिलं विधान काय आहे ते. 1 नंबर, अर्थशास्त्राची जी शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. हे जे विधान दिलेलं आहे त्याची अ ब क ड अशी 4 पर्याय दिलेले आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, अर्थमिती यापैकी काहीही नाही. आता तुम्ही यातला अचूक पर्याय ओळखायचा आहे, पण त्यासाठी खाली पर्याय दिलेले असतील ते खालील प्रमाणे असतील. पर्याय आहे 1 2 3 4. पहिल्यामध्ये दिलेला आहे अ ब क, दुसऱ्यामध्ये आहे अ ब, तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे फक्त अ आणि चौथ्यामध्ये दिलेलं आहे वरील पैकी नाही. आता तुम्हाला वरील पैकी उत्तर माहिती पाहिजे. मग याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थशास्त्राची व्याख्या ही संसाधन वाटपाशी संबंधित आहे. मग तुम्ही उत्तर पर्याय दिलेला आहे का हे बघूया. फक्त अ आहे, मग फक्त उत्तर या ठिकाणी अ आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ, तिसरं फक्त अ. पण विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, जो योग्य पर्याय देतात तो योग्यच दिला पाहिजे आणि ते क्रमांक टाकून उत्तर देणं गरजेचं आहे. जर तुमचं क्रमांक टाकायचं जर चुकलं तर तुमचं उत्तर हे चुकणार आहे. पूर्ण विधान तुम्ही लिहायचं. ते विधान लिहिल्यानंतर तुम्ही उत्तराचा पर्याय तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. पर्याय तिसरा फक्त अ. एवढी नोंद करायला फारशी वेळ तुम्हाला लागणार नाही. पूर्ण विधान लिहून आणि त्याचा त्या ठिकाणी पर्याय लिहायचा, विधान लिहायचंच आहे. दुसरं विधान बघूया. सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. पर्याय आहे राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, घटक किंमत, ड उत्पादन किमती. पर्याय दिलेला आहे ब क, दुसरा पर्याय आहे ब क ड, तिसरा पर्याय आहे अ ब क आणि चौथा पर्याय आहे क आणि ड. मग या ठिकाणी तुम्ही पर्याय ओळखायचा आहे की राष्ट्रीय उत्पन्न पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सामान्य किंमत पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि घटक किमतीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि ड उत्पादन किमती या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केल्या जातात. म्हणून पर्यायाचं उत्तर आहे क आणि ड आणि त्या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहिणं गरजेचं आहे. मग तुम्हाला बाकी पर्याय लिहायची या ठिकाणी गरज नाही. पुढचं विधान बघूया. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. पर्याय आहे राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत, सर्वसमावेशक पद्धत. आता सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात कोणती पद्धत वापरली जाते त्या अगोदर आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे किंवा माहिती पाहिजे. राशी पद्धत वापरली जाते का, समग्र पद्धत वापरली जाते का, विभाजन पद्धत वापरली जाते का, की सर्वसमावेशक पद्धत वापरली जाते. पर्याय दिलेला आहे
कड, दुसरा आहे ब कड, तिसरा आहे फक्त क आणि चौथा आहे फक्त अ. या ठिकाणी फक्त क आपलं उत्तर आहे, म्हणजे विभाजन पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जातो. चौथा पर्याय आहे स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते. मग स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते म्हटल्यानंतर पहिला आहे संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास, एकूण पुरवठा आणि एकूण किमती. स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना कोणकोणत्या अभ्यास करतं ते आपल्याला उत्तर माहिती असणं अपेक्षित आहे. मग पर्याय हे पुढील प्रमाणे दिलेले असतील: अ ब क, ब क ड, फक्त ड आणि अ ब क ड. मग याचं उत्तर आपल्याला महत्वाचं करून माहिती पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे अ ब क. संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास व एकूण पुरवठ्याचा अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र करतं. पुढं आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. मग पर्याय आहे उपभोग फलन, गुंतवणूक फलन, वैयक्तिक मागणी, रोजगार पातळी. आता याच्यापैकी व्याप्तीमध्ये कोणकोणते घटक येतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग हे घटक आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले आहेत. मग या घटकांचा अगोदर आपल्याला अभ्यास येणं गरजेचं आहे. पर्याय खालील प्रमाणे दिलेले आहे: अ ब ड, ब क ड, फक्त ड आणि फक्त क. तर त्याचं उत्तर खालील प्रमाणे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, अ ब ड. मग या ठिकाणी अ ब ड म्हणजे पहिला आहे उपभोग फलन, गुंतवणूक फलन आणि रोजगार पातळी. याच्यामध्ये सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. पुढचा आहे सहसंबंध पूर्ण करा. पूर्ण त्यात दोन बाबी दिलेल्या असतील, त्यांचा संबंध स्पष्ट करायचा आहे. नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र, विभाजन पद्धत आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कोणत्या पद्धतीचे आहे? मग ते आपल्याला पाहायचं आहे, ती आहे राशी पद्धत. मग सूक्ष्म अर्थशास्त्र, विभाजन पद्धत, स्थूल अर्थशास्त्र, राशी पद्धत. दुसरं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, तर स्थूल अर्थशास्त्र काय? तर स्थूल अर्थशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? तर पूर्ण जंगलाचा अभ्यास केला जातो. एक बाब दिलेली असताना दुसऱ्या बाबीचा सहसंबंध आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायचा असतो रिकाम्या चौकटीमध्ये. पूर्णपणे विधान त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. पुढचं आहे स्थूल अर्थशास्त्र, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय असेल? तर आहे वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आपण देऊ शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण वाक्य आपल्याला लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पर्याय आपण काही लिहू शकतो दुसऱ्या दोन्ही पैकी. पुढचं विधान आहे मॅक्रॉस स्थूल अर्थशास्त्र. तर मायक्रोस ला काय म्हटलं जातं? मग त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र. स्थूलला मॅक्रॉस आणि सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रोस. 5 नंबरचं विधान आहे सर्वसाधारण समतोल. हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये दिला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय? तर चला पाहूया. आंशिक समतोल हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी दिला जातो. पुढचा प्रश्न आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायचं आहे. मग ती संकल्पना कशाशी संबंधित आहे ते स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे. काही उदाहरणं दिलेली असतील, त्या उदाहरणांची संकल्पना त्या ठिकाणी ओळखून आपल्याला स्पष्ट करायची आहे. मग उदाहरणं कशा प्रकारे येतात? ती उदाहरणं आपल्याला परीक्षेत लिहावी लागतात आणि ती उदाहरणं लिहून ते उदाहरणं कोणत्या संकल्पनेला आहे. मग पहिलं या ठिकाणी दिलेलं आहे गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. मग गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. तर त्या ठिकाणी उत्तर आहे
मग हे उत्तर दिलेलं असताना मग जी काही उत्तर दिलेली आहे ती संकल्पना या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहे. उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आहे ते बघायचं आहे. गौरीने स्वतःच्या उत्पन्नातील किंवा स्वतःच्या उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. तर या ठिकाणी संकल्पना दिलेली आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. कारण गौरीने स्वतःच्या उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली आहे. मग त्याचं संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं आहे. आता सुरुवातीला तुम्ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. मग संकल्पना स्पष्ट केल्यानंतर संकल्पनेचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. 2-4 ओळीमध्ये त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. आपल्याला स्पष्टीकरण या ठिकाणी काय करता येईल? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला की तो वैयक्तिक घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी होत असतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक बचत, विशिष्ट वस्तूची किंमत, बचत अशा अनेक वैयक्तिक घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. उत्तर लिहिताना अशा पद्धतीने संकल्पना लिहायची आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करायचे? उत्तर कसं लिहायचं ते बघूया. अगोदर संकल्पना ओळखायची. मग संकल्पना त्या ठिकाणी आहे. आपल्याला सांगितलेलं आहे विचार करायचा कोणती संकल्पना आहे. मग सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवलं म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय हे व्यावसायिक निर्णय आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले आहे. मग याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे. मग दुसरा गुण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये अनेक निर्णय घ्यावे लागतात स्वतःच्या व्यवसायाशी. हे निर्णय म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील निर्णय. असे व्यावसायिक निर्णय जे असतात ते व्यावसायिकाला घ्यावे लागतात. कोणकोणते निर्णय घ्यावे लागतात? किंमत, उत्पादन खर्च, तर वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात. या निर्णयामध्ये सरकारचा किंवा कुठल्याही यंत्रणेचा हस्तक्षेप त्या ठिकाणी नसतो. त्यालाच मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था असं म्हणत असतात. पुढचं उदाहरण आहे. आपण पुढचं विधान घेऊया की शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिलं. आता या उदाहरणामध्ये आपल्याला संकल्पना ओळखायची आहे. उत्तर काय दिलेलं आहे? आता या ठिकाणी व्याज दिलं आणि तिने वेतन दिलं. आता याला काय म्हणायचं आपण? उत्पादन घटकाचे मोबदले दिले. मग उत्पादन घटकाला मोबदले देणे. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिलं आणि व्याज दिलं म्हणजे उत्पादन घटकाला मोबदले दिले. आता याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा हे 4 मोबदले आहेत. तर त्यापैकी शबानाने वेतन आणि व्याज दिलं. आता संकल्पनेचं स्पष्टीकरण कसं केलं जातं की या ठिकाणी व्यवसायाला अनुक्रमे जे काही मोबदले दिले जातात, व्यवसायाचे मोबदले जे असतात किंवा उत्पादनाचे घटक भूमिश्रम, भांडवल आणि संयोजक त्याला खंड, वेतन, व्याज, नफा दिला जातो. आता पुढचा आणि चौथा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मग खालील प्रश्नांची उत्तरे लिहित असताना चौथा प्रश्न जो आहे याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य स्पष्ट करायची आहे. याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य स्पष्ट करतात. हा प्रश्न 4 मार्कासाठी तुम्हाला 8 मुद्दे लिहावे लागतात. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य स्पष्ट करताना त्या ठिकाणी मुद्दे स्पष्ट करायचे. या ठिकाणी तुम्हाला व्याख्या विचारली नाही तरी व्याख्या लिहायची. मग त्याच्यानंतर मुद्दे स्पष्ट करायचे. मग जे काही 8 मुद्दे दिलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण करायचं आहे. मग
त्यापैकी हे 8 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आता त्याच्यामध्ये 2 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात त्या प्रश्नांपैकी चौथ्या प्रश्नामध्ये जे काही प्रश्न दिले जातात त्यापैकी 3 प्रश्न सोडवायचे. दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा. मग त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये 4 गुणासाठी प्रश्न आला, स्थूल अर्थशास्त्रामध्ये 4 गुणांचा प्रश्न आला, तर त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचे महत्व आपल्याला स्पष्ट करायला लावलेले आहे. मग त्याच्यामध्ये 7 मुद्दे आपल्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आहेत. व्याख्या विचारली नाही तरीही आपल्याला त्या ठिकाणी व्याख्या ही स्पष्ट करायची आहे. मग हे काही अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेची कामगिरी, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास, सामान्य रोजगार पातळी यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते 4 मार्कासाठी आपल्याला स्पष्ट करायचं आहे आणि योग्य पद्धतीने आपण उत्तर लिहिणं आवश्यक आहे. अनावश्यक बाबी त्याच्यामध्ये लिहायच्या नाही. व्याख्या आणि महत्व हे या ठिकाणी फक्त आपल्याला लिहायचं आहे. पुढचा आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. याही ठिकाणी 4 गुणांसाठी प्रश्न आलेला असेल तर या ठिकाणी 4 मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या द्यायची आणि 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. समजा जर असा प्रश्न आला की स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या सांगून व्याप्ती स्पष्ट करा असं जर आलं तरीही त्या ठिकाणी तो लिहायचा आहे. शक्यतो हा प्रश्न 4 गुणांसाठीच आपल्याला पडत असतो. 8 गुणांसाठी हा प्रश्न पडत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात, सकारण स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे. बरेच विद्यार्थी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असतात, कारण परीक्षेमध्ये वेळही झालेला असतो. 5वा प्रश्न आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आता या प्रश्नामध्ये 4 गुणांसाठी 3 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये सहमत आहात किंवा नाही याच्यासाठी 1 मार्क आपल्याला या ठिकाणी दिला जातो. मग याच्यामध्ये चुकी बरोबर आपण जसं लिहितो त्याच पद्धतीने सहमत आहात किंवा नाही एवढं जरी लिहिलं तरी आपल्याला या ठिकाणी 1 मार्क पडतो. चला पाहूया आपण उदाहरण. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे, अमर्याद आहे. हे विधान तुम्हाला माहिती आहे चूक आहे, कारण याची व्याप्ती मर्यादित आहे. हे विधान लिहायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. मग याच्यामध्ये आपण सहमत आहात किंवा नाही हे लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं सकारण स्पष्ट करायचंय आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती लिहायची तुम्ही की तुम्ही ती कशा प्रकारे मर्यादित आहे याचे मुद्दे स्पष्ट करायचे. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हा अभ्यास केला जातो. मग या ठिकाणी असहमत लिहून तुम्ही त्या ठिकाणी व्याप्तीचे जे काही 4 घटक आहे ते लिहू शकता सकारण. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे, हे 3रं विधान आहे. हे बरोबर आहे. मग तुम्ही लिहायचं आहे तुम्ही सहमत आहात, या विधानाशी सहमत आहे असं लिहायचं. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. सहमत आहात किंवा नाही यासाठी 1 गुण आहे, स्पष्टीकरणासाठी 3 गुण आहे. आणि या स्पष्टीकरणामध्ये 3 ते 4 मुद्दे येणं आवश्यक आहे. जर तुम्हाला स्पष्टीकरण
येत नसेल तर सहमत आहात किंवा नाहीत. याला एक गुण आहे. तुम्ही 5 च्या 5 जरी सहमत असहमत लिहिले त्यापैकी तुमचे 3 बरोबर हे दिले जातात आणि त्याचे मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे सविस्तर शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. दीर्घ प्रश्न म्हणून हा प्रश्न ओळखला जातो. दीर्घोत्तर प्रश्न. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. मग आता सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचे महत्व लिहित असताना सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची, अर्थ लिहायचा,